संध्याकाळचे 5 वाजले आणि आत्या निघाल्या वंशुली घेऊन खाली. हे माझ्या सासाने कशी मस्त टोपडं घातलेलं, तर जुन्या पद्धतीचे बरं का, पण माझ्या बाळांची सगळी हाऊस झाली पाहिजे म्हणून मी जुनंसुद्धा वापरते. काय काय असं दिसतं ना ते. आणि मग मी ना डांगराचे घारगे पण करायला घेतले. डांगर म्हणजे लाल भोपळा बरं का ताईंनो, आणि घारगे म्हणजे कापण्या केल्या होत्या मी. घारगे करण्यापेक्षा माझ्या बाळाला प्रेमूला कापण्या आवडत्या. इकडं वंशू पण झोपला होता संध्याकाळी आणि तो मोबाईल घेऊन झोपला होता छय्याचा, कारण की त्याला आहे ना तो खेळताय सोबत आणि त्याला झोपी गेला. नंतर प्रेम पण बघत होता. पनू आणला होता. पनू आणि प्रेमूचं चांगली मस्ती चाललेली होती. संध्याकाळ झाली होती, 7-7:30 वाजले असतील. आणि नंतर मग महेश पण आला. महेश काही मेडिकलला गेला नाही, त्यांनी सगळे आईस्क्रीम कोण आणले आणि ताईची मुलं ते सगळे चाललेले होते. मग सगळ्यांना वाटले मी आणि सगळ्यांनी कोण वगैरे सगळे खाल्लं. आणि मग दुसऱ्या दिवशी शूट दुसऱ्या दिवशी होता महिला दिन. तर डॉक्टर घरी होते, संडे होता, तर म्हटले चल मी तुम्हाला ना मिसळ खायला नेतो. तर आम्ही निघा होतो मिसळ खायलाच. म्हटलं मी एकटी काही येत नाही. आणि ताईचे मुलं आले होते. मग नितीन बोलले की ताईला पण घेऊ. आणि आम्ही सगळे गेलो. तर आत्या बोलल्या की मी घरीच थांबते, वंशूला सांभाळते, तुम्ही जा आणि लवकर जाऊन या. मग डॉक्टरने गाडी वगैरे पुसली आणि आम्ही निघालो मग मिसळ खायला. आणि ताई एका चेतक व त्यांच्या चेतक व ताई होत्या आणि आयुष होते. आणि आम्ही 3-4 बसलेलो होतो, कारण की ताईच्या गाडीमध्ये ना हवाच नव्हती, बहुतेक पंचर वगैरे असेल म्हणून आम्ही मग आहे ना पुढं गेलो. आणि जवळच आहे ना एक म्हणजे गॅरेज आहे, तर तिथं जाऊन चेक वगैरे केलं तर खरंच ताईच्या गाडीचं टायर जे आहे ना ते पंचर झालेलं होतं. मग आमच्या गाडीची पण हवा वगैरे चेक केली. आणि तिथं पण आयुषची मस्ती चालली होती. आयुष आणि प्रेम एकमेकांसोबत जर राहिले ना तर भांडण झाल्याशिवाय काय त्यांचं म्हणजे असं हेच होत नाही, सारखे भांडण करता किंवा एकमेकांचं नाव घेतात. तिथं आयुषचं पण चाललेलं होतं की मी हवा मारून बघतो. तर तिथे ते बोलत होते की तू एक दिवस थांब बाबा, तुला सर्व शिकून जाशील तू. तर मग हवा वगैरे चेक केली, ताईच्या गाडीचं पंचर वन काढलं आणि आम्ही निघालो मग पुढं जायला. तर ऊन खूप असल्यामुळे ना प्रेमला मी लगेच टोपी वगैरे पण घेतली होती घरूनच. म्हटलं नको उगाच एका याच्यासाठी जायचं थोड्या वेळासाठी आणि पोराला जर ऊन वगैरे लागलं तर काहीच म्हणजे तो गोळ्या औषध वगैरे तर काहीच बिलकुल घेत नाही. एवढं डॉक्टर असून पण तो बिलकुल मानतच नाही बरं का, असं काही घ्यायला तयार होत नाही, तसाच बरा होत असतो तो. आता जे डॉक्टरचे पेशंट असतील ते जर बघत असतील तर खरंच बरं का, प्रियांश बिलकुल घेत नाही औषधं वगैरे, काहीच नाही घेत तो. तिथं गेलो, मिसळ आली. मिसळवरून पण काय झालं, मी आधी ना आयुषने नितीनला दिलं, तर त्यांनी फिरून वगैरे ते आयुषने परत माझ्याकडे दिलं ते ताट. आम्हाला दोघीला ते घेतल्या आम्ही. नंतर प्रेमने नितीनची घेऊन टाकली डिश. मग त्यांच्यासाठी परत एक बोलावली. 6 मिसळ आणल्या. जेवण वगैरे झालं म्हणजे आमचं, नाश्ता वगैरे केला आणि आलो घरी. चला तर मग भेटूया नेक्स्ट शॉर्ट्समध्ये. तुम्हाला शॉर्ट्स कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट शॉर्ट्समध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.